Good morning students. Today we are going to start with a new topic from chemistry paper 1. The topic is very interesting. फार इंटरेस्टिंग आहे टॉपिक. याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे. नेम ऑफ द टॉपिक इज केमिकल कायनेटिक्स. आणि इंटरेस्टिंग आहे, इझी टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पण आहे. कारण थेरी एक्झाममध्ये बरेचसे डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेशन अँड प्रॉब्लेम्स याच्यावर तुम्हाला बघायला मिळतील. ॲज वेल it is very important as far as CET, NEET and JEE are concerned. ओके, तर टॉपिकचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. याच्यामध्ये लेट अस स्टार्ट विथ ॲक्च्युली व्हॉट इज केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स काय आहे? इफ एनी रिॲक्शन इज टेकन इन कन्सिडरेशन, त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की दिलेली रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होईल किंवा नाही होईल. ओके, आणि फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होणार की नाही होणार याचा आन्सर आपल्याला मिळते थर्मोडायनॅमिक्समध्ये. जो टॉपिक आपण अजून स्टडी केला नाही आहे, पण त्या टॉपिकमध्ये दिलेली रिॲक्शन होणार किंवा नाही होणार, म्हणजे दिलेली रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये फिजिबल आहे किंवा नाही फिजिबल आहे, स्पॉन्टेनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे, हे आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये स्टडी करतोय. केमिकल कायनेटिक्स एक असा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन जे आहे त्याच्या स्पीडचा स्टडी करतोय. म्हणजे केमिकल रिॲक्शनचा जो आहे तो रेट किती असणार आहे, स्पीड फास्ट असणार आहे, स्लो असणार आहे, टाइम रिक्वायर्ड फॉर रिॲक्शन किती असेल याचा स्टडी करतोय आपण. अँड दॅट ब्रँच इज नोन ॲज केमिकल कायनेटिक्स. त्या ब्रँचला आपण म्हणतोय केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल कायनेटिक्स या ब्रँचमध्ये आपण काय स्टडी करणार आहे? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जेव्हा डिस्कस करतोय आपण, तेव्हा तो जो रेट आहे त्याच्यावर कोणत्या कोणत्या फॅक्टरचा परिणाम होतोय. म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, देर इज अ प्रेशर फॉर गॅसियस रिॲक्शन, टेम्परेचर, ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और यूज ऑफ कॅटॅलिस्ट. दीज आर फ्यू फॅक्टर्स विच कॅन अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे हे जे फॅक्टर आहेत, कॅटॅलिस्ट, प्रेशर, त्यानंतर टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, या फॅक्टरचा, या घटकांचा परिणाम होतोय रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर. आणि या सगळ्यांचा कंबाईन स्टडी आपण करतोय. आणि तो सगळ्यांचा कंबाईन स्टडी जो करतोय त्या ब्रँचला आपण म्हणतोय केमिकल कायनेटिक्स. सो केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of rate of chemical reaction and factors which affect the rate of chemical reaction. सो डेफिनेशन विचारली जात नाही आहे बऱ्याच वेळा एक्झामला, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे केमिकल कायनेटिक्समध्ये आपण काय स्टडी करतोय. केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स अँड फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. याचा स्टडी करणारी जी ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण म्हणतोय केमिकल कायनेटिक्स. ओके, इंटरेस्टिंग आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन स्टडी करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशनचा काय परिणाम होतोय, व्हॉट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीज होतोय, त्याचं रिझन काय आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या इंटरेस्टिंग असणार आहेत, ज्या आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करतोय. ओके, so once again, what is chemical kinetics? Chemical kinetics is a branch of chemistry which deals with study of rate of chemical reaction and factors affecting rate of chemical reaction. Okay, let us consider one chemical reaction, hypothetical chemical reaction. A is a reactant and B is a product. So A gives B. This is an hypothetical chemical reaction. हे एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय आपण. एक केमिकल रिॲक्शन आहे. या केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲज टाइम प्रोसीड्स, म्हणजे रिॲक्शन सुरू झाली तर टाइम प्रोसीड झाल्यावर सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन मॅक्सिमम असणार, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0 असणार आहे. ओके, अँड जसं टाइम प्रोसीड करेल, म्हणजे रिॲक्शन सुरू होऊन जसा वेळ पुढे सरकेल, तसं आफ्टर 10 मिनिट्स सपोज याचे 9 मोल शिल्लक राहिले तर प्रोडक्टचे 1 मोल प्रोड्यूस होतील. कारण तुम्हाला माहिती आहे whenever reaction proceed in forward direction, a reactant is converted into product. So when 1 mole of reactant is consumed, 1 mole of product will be formed. After say 20 minutes, if 8 mole of reactant are remained, that means 2 mole are converted into product B. म्हणजे जसा टाइम प्रोसीड करेल तसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार आहे आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन होईल इन्क्रीज. ओके,
दिस इज व्हेरी सिंपल फिनॉमिना, बरोबर आहे ना, हे सगळ्यांना माहिती आहे. whenever reaction will takes place in forward direction, a reactant will be consumed, that is its concentration will be decreased and concentration of product will be increased. कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये ही सिंपल गोष्ट होत असते, रिएक्टंटचं कन्वर्शन प्रोडक्ट मध्ये होत असते. and when this is taking place, concentration of reactant decreases and concentration of product increases. याचा अर्थ ड्यूरिंग केमिकल रिएक्शन with time concentration of reactant and concentration of product change होतो आहे. concentration of reactant and concentration of product change होतोय. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतंय, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. लक्षात राहील. सो whatever change in concentration of reactant or product, whatever change in concentration of reactant or product takes place per unit time, that change in concentration of reactant and product per unit time is known as rate of chemical reaction. त्याला आपण काय म्हणतोय, rate of chemical reaction म्हणतोय. What is rate of chemical reaction? Rate of chemical reaction is change in concentration of a reactant or change in concentration of product per unit time. That ratio, change in concentration of reactant divided by change in time or change in concentration of product divided by change in time, that ratio is known as rate of the reaction. म्हणजे रिएक्शन किती फास्ट व्हायला लागली आहे, किती फास्ट रिएक्टंट कंझ्युम व्हायला लागलाय, बरोबर, किंवा किती फास्ट प्रोडक्ट प्रोड्यूस व्हायला लागलाय. मग किती फास्ट व्हायला आहे कसं समजणार? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट तुम्ही घेऊ शकताय किंवा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकताय आणि त्याला डिवाइड काय करू शकताय, टाइम न डिवाइड करू शकताय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रिएक्शनचा रेट किती आहे. रिएक्शनचा रेट किती आहे हे कसं कळणार, की कॉन्सन्ट्रेशन किती चेंज झालंय डिवाइड बाय टाइम किती त्यासाठी लागला, याचा जो रेशो आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, रेट ऑफ द रिएक्शन. आणि सिंपल वर्ड मध्ये डिफाइन करू शकताय, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स पर युनिट टाइम. लक्षात राहील का? कुठलीही रिएक्शन होत असेल तर बेसिक फिनॉमिना काय आहे, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. बोथ कॉन्सन्ट्रेशन विल बी चेंज्ड and whatever change in concentration takes place with time, that ratio is known as rate of the chemical reaction. एक्झामला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. तर विचारलं डिफाइन रेट ऑफ द केमिकल रिएक्शन, तर तुम्ही काय सांगणार आहे, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स पर युनिट टाइम इज नोन एज रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. ओके, सपोज ही एक रिएक्शन आहे, ए गिव्स बी. तर या रिएक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज व्हायला लागलंय, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला लागलंय. याचाच अर्थ तुम्ही असं म्हणू शकता रिएक्टंटचं काय व्हायला लागलंय, कन्झप्शन, अँड प्रोडक्टचं काय होतंय, फॉर्मेशन. जर एखादं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतोय इट इज कन्झ्युम्ड. एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर त्याचा अर्थ आहे इट इज फॉर्म्ड. विथ टाइम consumption of reactant takes place and with time formation of product takes place. त्यामुळे whenever rate of chemical reaction is expressed, it can be expressed in terms of a rate of consumption of reactant and rate of formation of product. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, रिएक्टंटच्या कन्झप्शनच्या च्या टर्म मध्ये किंवा प्रोडक्टच्या फॉर्मेशनच्या टर्म मध्ये तुम्ही रिएक्शनचा रेट एक्सप्रेस करू शकताय. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ रेट ऑफ कन्झप्शन ऑफ रिएक्टंट अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. मी काय बोलत होतो हे तुमच्या लक्षात आलंय का? मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही रिएक्शनचा रेट कसा लिहू शकतोय आपण, त्या रिएक्शन होत असताना जे काही कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज झालंय पर युनिट टाइम, त्या चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइमला आपण त्या रिएक्शनचा काय बोलतोय, रेट बोलतोय. ओके, जर रिएक्टंटचा विचार केला तर रिएक्टंटचं काय होतंय, कन्झप्शन, आणि प्रोडक्टचा विचार केला तर प्रोडक्टचं काय होतंय, फॉर्मेशन.
त्यामुळे रेट ऑफ कन्झप्शन ऑफ रिॲक्टंट म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन, और रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन, that is rate of reaction can be expressed in terms of rate of consumption of reactant or rate of formation of product. लक्षात राहील हे. Let us see what is average rate of chemical reaction. Average rate of chemical reaction is change in concentration of reactant or product divided by time interval over which that change takes place. म्हणजे मागच्या एक्झाम्पल मध्ये सपोज हे एक्झाम्पल आहे आपल्याकडे, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसतंय की इथं कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायला लागलंय. समजा हा टाइम इंटरवल सेट केलाय तुम्ही 0 to 20 मिनिट, 0 to 20 मिनिट. या दरम्यान कॉन्सन्ट्रेशन कितीने चेंज झालंय 2 न, आणि डिवाइड बाय तुम्हाला टाइम इंटरवल किती लागला 20. त्यामुळे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन 2 आहे, डिवाइड बाय टाइम इंटरवल 20 आहे. या 2 ला 20 ने डिवाइड केलं तर त्याला आपण म्हणतोय अवरेज रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. इट इज नोन ॲज अवरेज रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. सो अवरेज रेट कॅल्क्युलेट करायचा झाला तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन घ्या आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय तो चेंज होण्यासाठी लागलेला जो टाइम आहे त्या टाइम इंटरवलनं त्याला डिवाइड करा. ओके, लक्षात येते. सो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच दॅट चेंज ऑकर्स, that ratio is known as average rate. त्यालाच आपण काय म्हणतोय average rate. What is average rate? Average rate is a change in concentration of reactant or product divided by time interval over which that change occurs. Divided by time interval over which that change occurs. For example, this is the formula. Average rate is equal to change in concentration delta C. That concentration can be of reactant or can be of product divided by change in time, that is delta T. म्हणजे मगाच्या एक्झाम्पल मध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन चेंज आहे तो कॉन्सन्ट्रेशन चेंज डिवाइड बाय तो चेंज होण्यासाठी लागलेला टाइम इंटरवल यांचा जर रेशो घेतलात तर त्या रेशोला आपण म्हणणार आहे अवरेज रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. सपोज फॉर हायपोथेटिकल रिॲक्शन A gives B, A gives B हे एक केमिकल रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शनसाठी मला अवरेज रेटचा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर अवरेज रेटचा फॉर्म्युला काय असणार आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय चेंज इन टाइम. ओके, इथं मी मायनस साईन लिहिलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे रिॲक्टंटचं कन्झप्शन होतं आहे. ए हा रिॲक्टंट आहे, सो दिस मायनस साईन इंडिकेट कन्झप्शन ऑफ रिॲक्टंट टेक्स प्लेस. बरोबर आहे. त्यामुळे डेल्टा ए मायनस असणार आहे, त्याला मायनसनं मल्टिप्लाय केलं की मायनस मायनस प्लस होणार आहे. त्यामुळे अवरेज रेट पॉझिटिव्हच येणार आहे कारण डेल्टा ए म्हणजे काय, फायनल कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही इथं जर बघितला या एक्झाम्पलमध्ये तर फायनल कॉन्सन्ट्रेशन नेहमी कमी असेल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. त्यामुळे याच्यातून हे मायनस केला तर डेल्टा ए ची व्हॅल्यू मायनस येणार आहे. डेल्टा ए ची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस, कारण दिस व्हॅल्यू इज फायनल व्हॅल्यू, दिस इज व्हॅल्यू इज initial value. If initial value subtracted from final value, you will get minus value. Okay, so delta A ची व्हॅल्यू नेहमी मायनस असणार आहे आणि त्यामुळं हे मायनस साईन आणि या डेल्टा ए ची येणारी व्हॅल्यू मायनस 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 काय होईल प्लस होईल. त्यामुळे अवरेज रेट जो असणार आहे तो पॉझिटिव्हच येणार आहे. ओके, अदरवाइज यू कॅन एक्सप्रेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन टर्म्स ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय चेंज इन टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय चेंज इन टाइम. इथं प्लस साईन आहे कारण बी हा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट इज प्रोड्युस्ड, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय मायनस असणार नाही आहे. त्याची व्हॅल्यू काय मायनस असणार नाही. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पलमध्ये बघा इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0 आहे, फायनल 3 आहे. तर 3 मधून 0 मायनस केलं तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. व्हॅल्यू जी येणार आहे ती कशी येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. सो या केसमध्ये तुम्हाला इथं मायनस लिहायची गरज नाही कारण डेल्टा बी इज ऑलरेडी पॉझिटिव्ह. त्यामुळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच राहील. या दोन्ही केसमध्ये अवरेज रेटची व्हॅल्यू येणार आहे पॉझिटिव्ह. मात्र इथं रिॲक्टंटच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करताना तिथं मायनस साईन लिहिलं आहे कारण का रिॲक्टंट इज कन्झ्युम्ड अँड इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट वेन रेट इज एक्सप्रेस्ड हिअर देर इज अ पॉझिटिव्ह साईन बिकॉज प्रोडक्ट इज प्रोड्युस्ड. प्रोडक्ट जो आहे तो काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे. याला तुम्ही काय बोलणार रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए, कारण ए हा रिॲक्टंट आहे त्यामुळे त्याचं काय होणार आहे कन्झप्शन. याला तुम्ही काय बोलणार आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी,
कारण बी हा प्रोडक्ट आहे, त्याचं फॉर्मेशन होणार आहे. सो रिॲक्टंटचं होईल कन्झप्शन, प्रोडक्टचं होईल फॉर्मेशन, आणि रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी यांचा यूज करून तुम्ही काय एक्सप्रेस करताय, अवरेज रेट एक्सप्रेस करताय. अवरेज रेट इज इक्वल टू रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. या इक्वेशन मध्ये माहिती आहे तुम्हाला डेल्टा ए बाय डेल्टा टी हा जो आहे तो रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए आहे, मायनस साइन आहे, प्लस डेल्टा बी बाय डेल्टा टी इज अ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. डेल्टा बी बाय डेल्टा टी प्लस इज अ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. हे लक्षात येते. सो रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. या एक्झाम्पलमध्ये फार सोपं होतं, कारण का माहिती आहे, इथं ए आणि बी चे दोघांचे कोइफिशियंट इक्वल होते, त्यामुळं रेट जर 1 मोल ए चा कमी झाला तर 1 मोल बी चा वाढणार, 2 मोल कमी झाले ए चे तर 2 मोल बी चे वाढणार. याचा अर्थ कन्झप्शनचा रेट ए चा आणि फॉर्मेशनचा रेट बी चा इक्वल असणार आहे. सो रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए and rate of formation of B are equal because coefficient of A and B in this equation are equal. A आणि B चे coefficient जे आहेत ते इक्वल आहेत. त्याचा अर्थ असा आहे when 1 mole of A is consumed 1 mole of B is produced. 2 mole of A is consumed 2 moles of B are produced. So rate of consumption of A will be equal to rate of formation of B. So directly तुम्ही रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी यांचा यूज करून तुम्ही अवरेज रेट एक्सप्रेस करू शकता. यू कॅन एक्सप्रेस अवरेज रेट युजिंग रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी हुज व्हॅल्यूज आर इक्वल. हे लक्षात येते. अवरेज रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. जेवढा वेळ लागलाय ते कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायला तेवढ्या टाईमनं तुम्ही डिवाइड केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, अवरेज रेटची व्हॅल्यू मिळणार आहे. हे लक्षात येते का बघा तुमच्या. ओके, सो दिस इज अबाउट अवरेज रेट. आता इथं इझी होतं म्हटलं मी, कारण का या दोघांचे कोइफिशियंट इक्वल होते. पण कन्सिडर करा एक वेगळं एक्झाम्पल. सपोज नायट्रोजन 1 मोल ऑफ नायट्रोजन रिॲक्ट विथ 3 मोल ऑफ हायड्रोजन टू गिव 2 मोल्स ऑफ अमोनिया. This is an example where 1 mole of nitrogen react with 3 mole of hydrogen to produce 2 mole of ammonia. तर हे एक एक्झाम्पल आहे ज्या एक्झाम्पलमध्ये यांचे कोइफिशियंट इक्वल नाही आहेत. कन्सिडर करू इनिशियली सुरुवातीला N2 चे मोल 10 घेतलेत, हायड्रोजनचे पण नंबर ऑफ मोल 10 घेतलेत, प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल 0 असणार आहेत. तुम्हाला सांगायची गरज नाही कारण मी सुरुवातीबद्दल बोलतोय. when reaction is started, at the start of reaction only reactant are present, product are not present because they are not yet produced. म्हणजे अजून प्रोडक्ट तयार झालेला नाही आहे, फक्त तिथं रिॲक्टंट असणार आहे. सपोज N2 चे नंबर ऑफ मोल 10 घेतलेत, हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल पण 10 आहेत, बरोबर. आता या केसमध्ये काय होईल, जर नायट्रोजनचे नंबर ऑफ मोल कमी व्हायला लागले, 10 चे 9 झाले, तर त्याचा अर्थ आहे 1 मोल नायट्रोजन रिॲक्ट झाला. पण जेव्हा 1 मोल नायट्रोजन रिॲक्ट होणार तेव्हा हायड्रोजनचे 3 मोल रिॲक्ट होणार आहेत. कारण त्या इक्वेशनवरून कळतंय नायट्रोजनच्या 1 मोलसाठी 3 मोल ऑफ हायड्रोजन्स आर रिक्वायर्ड. त्यामुळे हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल किती राहणार, 7. आणि 1 मोल रिॲक्ट झाला नायट्रोजनचा तर अमोनिया किती तयार होणार आहे, 2 मोल. अमोनिया किती प्रोड्यूस होईल, 2. सिमिलरली 9चं जर नंबर ऑफ मोल 8 झाले तर हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल किती होतील, 4. आणि अमोनियाचे नंबर ऑफ मोल किती होणार आहे, 2 + 2 4. सिमिलरली जर नायट्रोजनचे नंबर ऑफ मोल 7 झाले तर त्या केसमध्ये हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल परत 3 न कमी होतील, सो राहतील 1. आणि अमोनिया +2 तयार होईल म्हणजे 6 मोल. सो व्हॉट इज इंडिकेट, जर यांचा कोइफिशियंट इक्वल नसेल तर त्यांचा रेट ऑफ कन्झप्शन आणि रेट ऑफ फॉर्मेशन इक्वल असत नाही. कोइफिशियंट जर इक्वल नसतील तर रेट ऑफ कन्झप्शन आणि रेट ऑफ फॉर्मेशन इक्वल असत नाहीत, बिकॉज देअर कोइफिशियंट आर डिफरंट. सो इन दिस केस रेट ऑफ कन्झप्शन अँड रेट ऑफ फॉर्मेशन
ऑफ ऑल रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स विल नॉट बी इक्वल. हे लक्षात येते काय बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये ए गिव्स बी, रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल त्यांचे कोइफिशियंट इक्वल होते. पण इथं नायट्रोजनचे नंबर ऑफ मोल 1 आहेत, हायड्रोजनचा 3 आहे, अमोनियाचे 2 आहेत. सो या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल इक्वल नाही आहेत, कोइफिशियंट वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा रेट ऑफ कन्झप्शन आणि रेट ऑफ फॉर्मेशन इक्वल नाही आहे. या केसमध्ये तुम्ही म्हणू शकताय हायड्रोजनचा कन्झप्शनचा रेट जो आहे तो नायट्रोजनच्या कन्झप्शनच्या रेटच्या तिप्पट आहे. बरोबर ना. इथं हायड्रोजनचं कन्झप्शन 3 आहे आणि नायट्रोजनचं 1 आहे. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे हायड्रोजनच्या कन्झप्शनची ती 3 टाइम्स नायट्रोजनच्या कन्झप्शनची आहे. आणि अमोनियाचा फॉर्मेशनचा रेट जो आहे तो नायट्रोजनच्या कन्झप्शनच्या रेटच्या डबल आहे. म्हणजे 2 इंटू कन्झप्शन ऑफ नायट्रोजन बरोबर अमोनियाचा फॉर्मेशनचा रेट आहे. हे लक्षात येते का बघा. म्हणजे इथं तुमच्या ही गोष्ट लक्षात येते या व्हॅल्यू बघितल्यानंतर. रेट ऑफ कन्झप्शन ऑफ हायड्रोजन इज 3 टाइम्स रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज 2 टाइम्स रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन. कारण इथं बघा व्हॅल्यू आली आहे 2, या दोघांच्यातला डिफरन्स 1 आहे. इथे व्हॅल्यू किती आली आहे 4, इथं दोघांच्यातला डिफरन्स 2 आहे. याचा अर्थ इथं येणारी व्हॅल्यू ही इथल्या व्हॅल्यूच्या डबल आहे. इथल्या व्हॅल्यूच्या काय डबल आहे. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज 2 टाइम्स रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन. त्यामुळे मी असं लिहू शकतोय रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन अँड रेट ऑफ कन्झप्शन ऑफ हायड्रोजन इक्वल आहेत का? नाही. कारण का हायड्रोजनचा कन्झप्शनचा जो रेट आहे तो 3 इंटू रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन आहे. त्यामुळे इथे 3 न मल्टिप्लाय करायला लागेल. याला 3 न मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू इक्वल येते. याला 3 न मल्टिप्लाय केलं, इथं डिफरन्स किती आहे 1, इथं डिफरन्स किती आहे 3. म्हणजे इथं किती न मल्टिप्लाय करायला पाहिजे 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. तर ह्या व्हॅल्यू काय होतात इक्वल. 9 आणि 7 कडे बघू नका. इथं डिफरन्स कितीचा आहे म्हणजे कन्झप्शन कितीचं झालंय 1 मोलचं. इथं कन्झप्शन कितीचं झालंय 3 मोलचं. म्हणजे इथं कन्झप्शनचा रेट 3 आहे, इथं कन्झप्शनचा रेट 1 आहे. याचा अर्थ याच्या कन्झप्शनच्या रेटला 3 न मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू हायड्रोजनच्या कन्झप्शनच्या रेट बरोबर इक्वल येते. इथं 8 कडे बघू नका. इथं डिफरन्स किती आहे 2, इथं डिफरन्स किती आहे 6. म्हणजे इथं 2 ला 3 न मल्टिप्लाय केलं की 6 येणार आहे. सो कन्झप्शन ऑफ नायट्रोजन इंटू 3 इज इक्वल टू कन्झप्शन ऑफ हायड्रोजन. अँड इथं बघा इथं कन्झप्शन किती झालंय 1 मोल, इथं प्रोडक्शन किती झालंय 2 मोल. इथं कन्झप्शन किती झालंय 2 मोल, इथं प्रोडक्शन किती झालंय 4 मोल. इथं कन्झप्शन किती झालंय 10 to 7 म्हणजे 3 मोल. इथं फॉर्मेशन किती झालंय 6 मोल. याचा अर्थ इकडे 2 न मल्टिप्लाय केले की ही व्हॅल्यू येते. म्हणजे कन्झप्शन ऑफ नायट्रोजन इंटू 2 इज इक्वल टू फॉर्मेशन ऑफ अमोनिया. त्यामुळे असं म्हणू शकताय कन्झप्शन ऑफ नायट्रोजन, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ अमोनिया आणि कन्झप्शन ऑफ नायट्रोजन इक्वल आहेत का? नाही. फॉर्मेशन ऑफ अमोनियाची व्हॅल्यू जी काय आहे ती कन्झप्शन ऑफ नायट्रोजनच्या व्हॅल्यूला 2 न मल्टिप्लाय केल्यावर येते. 2 न मल्टिप्लाय केल्यावर येते. इथं व्हॅल्यू किती आहे 0 to 6 म्हणजे 6 आली. आणि इथं व्हॅल्यू किती आहे 10 to 7 म्हणजे 3 आली. बरोबर आहे ना. मग 3 ला किती न मल्टिप्लाय केल्यावर 6 येईल 2 न. सो 2 इंटू रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. तर इथं तुम्हाला मल्टिपल इक्वेशन बघायला मिळतात. म्हणजे हे इक्वेशन झालं 1, हे इक्वेशन झालं 2. आता जर तुम्हाला सिंगल इक्वेशन बनवायचं झालं तर ही 3 ची जी व्हॅल्यू आहे तर 3 जे आहे ना ते इकडे आणू शकताय तुम्ही, इथं डिवाइड होईल. आणि हे 2 आहे ते इकडे आणू शकताय, इथं डिवाइड होईल. मग हे 3 जर इकडे आणलं तर काय होईल मायनस डेल्टा n2 बाय डेल्टा टी. हे 2 इकडे आणलं तर काय होईल मायनस डेल्टा n2 बाय डेल्टा टी. ह्या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत. म्हणजे पलीकडे येणाऱ्या व्हॅल्यू LHSच्या व्हॅल्यू RHSच्या व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. सो इक्वेशन बनेल मायनस डेल्टा n2 बाय डेल्टा टी इज इक्वल टू मायनस डेल्टा h2 बाय डेल्टा टी इज इक्वल टू प्लस डेल्टा NH3 डिवाइड बाय डेल्टा टी. इथं जी व्हॅल्यू आहे त्याला 3 न डिवाइड केलंय, इथं जी व्हॅल्यू आहे त्याला 2 न डिवाइड केलंय. कारण हा 3 इकडे आला तर इथं डिवाइड होणार, हा 2 इकडे आला तर इथं डिवाइड होणार. हा काय आहे सांगा रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन. हा काय आहे रेट ऑफ कन्झप्शन ऑफ हायड्रोजन.
हा काय आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया. त्यामुळे मी अवरेज रेट लिहित असताना रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन लिहिला, रेट ऑफ कन्झप्शन ऑफ हायड्रोजन लिहिला, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया लिहिला, तर त्याच्या व्हॅल्यू आहेत त्याला त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड केलं तर व्हॅल्यू इक्वल येतात. आता इथं हायड्रोजनचा कोइफिशियंट 3 आहे, तर इथं रेट ऑफ कन्झप्शन ऑफ हायड्रोजन 3ने डिवाइड झाला आहे. इथं अमोनियाचा कोइफिशियंट 2 आहे, तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया 2ने डिवाइड झाला आहे. सो एकच इक्वेशन मिळवायचं झालं अवरेज रेटसाठी किंवा रेट ऑफ रिॲक्शनसाठी, तर त्यांच्या कन्झप्शनच्या रेटला त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड करायला लागतंय आणि त्यांच्या फॉर्मेशनच्या रेटला सुद्धा त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड करायला लागतंय, तेव्हा त्या सगळ्या व्हॅल्यू इक्वल येतात. लक्षात राहील. सो रेट ऑफ कन्झप्शन ऑफ नायट्रोजन डिवाइड बाय 1 बिकॉज नायट्रोजन हॅज कोइफिशियंट 1. रेट ऑफ consumption of hydrogen is divided by 3 because hydrogen has coefficient 3, and rate of formation of ammonia is divided by 2 because coefficient of ammonia in the balanced chemical equation is 2. ओके, लक्षात आलं. त्यामुळं एक सिंगल इक्वेशन मिळवायचं झालं तर अशी रिॲक्शन दिल्यावर लक्षात ठेवा की त्यांच्या कन्झप्शनच्या रेटला आणि त्यांच्या फॉर्मेशनच्या रेटला त्यांच्या रिॲक्शनमधील स्टॅचोमेट्रिक कोइफिशियंटनं डिवाइड करा, म्हणजे त्या व्हॅल्यू इक्वल येतील आणि तुम्हाला इक्वेशन मिळेल अवरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शनसाठी. सपोज एक हायपोथेटिकल रिॲक्शन आहे ए प्लस ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. ह्याच्यामध्ये ए हे नंबर ऑफ मोल आहेत ए या रिॲक्टंटचे, बी इंडिकेट नंबर ऑफ मोल ऑफ बी या रिॲक्टंटचे, सी इंडिकेट number of mole of C reactant and D number of mole of reactant D. कॅपिटल जे आहेत ते रिॲक्टंट आहेत आणि स्मॉल लेटरमध्ये जे आहेत ते इंडिकेट करतात त्यांचे नंबर ऑफ मोल्स. ओके, सपोज या रिॲक्शनसाठी अवरेज रेटचं इक्वेशन लिहायचं आहे. अवरेज रेट इज इक्वल टू तुम्ही लिहाल मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी मायनस डेल्टा बी बाय डेल्टा टी, इथं प्लस पाहिजे, प्लस डेल्टा सी बाय डेल्टा टी, इथं पण प्लस पाहिजे, डेल्टा डी बाय डेल्टा टी. ह्या व्हॅल्यू प्लस का पाहिजेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण हे प्रोडक्ट आहेत त्यांचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, आणि या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मायनस आहेत कारण का हे रिॲक्टंट आहेत, दे विल बी कन्झ्युम्ड. सो ड्युरिंग केमिकल रिॲक्शन रिॲक्टंट विल बी कन्झ्युम्ड अँड प्रोडक्ट विल बी प्रोड्युस्ड, दॅट इज फॉर्म्ड. ओके, आता ह्या व्हॅल्यू इक्वल असतील का रे? ह्या व्हॅल्यू इक्वल असतील का? बिलकुल नाही, कारण का त्यांचे कोइफिशियंट वेगळे आहेत. ए चा कोइफिशियंट स्मॉल ए आहे, बी चा कोइफिशियंट इज स्मॉल बी, coefficient of C is small c and coefficient of D is small d. So all these coefficients are not equal, therefore their consumption and formation rate will not be equal. मग त्यांना इक्वल करायचं असेल तर मगाशी काय सांगितलं, त्यांच्या कन्झप्शन रेट और फॉर्मेशनचा जो रेट आहे त्यांना त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड करा. मग इथं मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी एनं डिवाइड करायला लागेल, मायनस डेल्टा बी बाय डेल्टा टी बीनं डिवाइड करायला लागेल, प्लस काय सांगितलं मी डेल्टा सी बाय डेल्टा टी सीनं डिवाइड करायला लागेल आणि प्लस डेल्टा डी बाय डेल्टा टी डीनं डिवाइड करायला लागेल. त्यांचे कोइफिशियंट इथं तुम्ही डिवाइड करताय तेव्हा तुम्हाला अवरेज रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनचं इक्वेशन मिळेल. हे लक्षात येतं आहे. So this is one example where coefficients are not equal. In that case, rate of consumption is divided by A because coefficient of A is A. Rate of consumption of B is divided by B because coefficient of B is small b. Rate of formation of C is divided by small c because coefficient of C in the reaction is small c. And rate of formation of D is divided by small d because coefficient of D in this reaction is D. तर हे लक्षात ठेवायला लागेल. याच्यावर बरेचसे क्वेश्चन बनतात. या टाईपचं एक इक्वेशन तयार करायला लागते आणि त्याच्यावर बरेचसे क्वेश्चन बनतात जे बघणार आहे आपण. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं. आज आपण डिस्कस करत होतो नवीन टॉपिकचं नाव होतं केमिकल कायनेटिक्स. आणि केमिकल कायनेटिक्स काय सांगितलं मी, केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ, कशाचा स्टडी करणार आहे या टॉपिकमध्ये आपण, रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन.
अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन, म्हणजे जी केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यावर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, म्हणजे रिॲक्शनचा रेट वाढवतात किंवा स्लो करतात, ते फॅक्टर डिस्कस करायचे आहेत. व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? ही जर रिॲक्शन असेल तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. याचा अर्थ टाईम बरोबर जसा टाईम प्रोसीड करेल, रिॲक्शन सुरू झाल्यानंतर टाईम पुढे सरकेल, तसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. व्हॉटेवर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम, that change in concentration of reactant or product per unit time is known as a rate of the chemical reaction. त्यामुळे डेफिनेशन काय बघितले आपण? रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स और प्रोडक्ट्स पर युनिट टाइम. इथे मी तुम्हाला काय सांगितलं? रिॲक्टंटचं काय होतंय? कन्झप्शन. प्रोडक्टचं काय होतंय? फॉर्मेशन. त्यामुळे रिॲक्शनचा रेट तुम्ही एक्सप्रेस करताना रेट ऑफ कन्झप्शन ऑफ रिॲक्टंट अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्टच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकताय. व्हॉट इज ॲव्हरेज रेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन? रिॲक्टंटचं जे काय कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे डिवाइड बाय टाईम, म्हणजे ज्या टाईममध्ये ते कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं तो टाईम, या दोघांचा रेशो घेतला तर त्याला काय म्हणणार आहे? ॲव्हरेज रेट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाईम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाईम, दॅट रेशो इज नोन ॲज ॲव्हरेज रेट. जर माझ्याकडे ही हायपोथेटिकल रिॲक्शन असेल ए गिव्स बी, तर त्या केसमध्ये ॲव्हरेज रेट काय असणार आहे? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय चेंज इन टाईम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइड बाय चेंज इन टाईम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए with minus sign because consumption, rate of consumption of A reactant, change in concentration of B, positive sign, rate of formation of B, B is a product. त्यामुळे रिॲक्टंटच्या केसमध्ये इथं तुम्हाला मायनस साईन बघायला मिळेल, प्रोडक्टच्या केसमध्ये इथं तुम्हाला प्लस साईन बघायला मिळेल. मायनस साईन रीड करताना कसं रीड कराल? रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए, आणि प्लस साईनला कसं रीड कराल? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. कन्झप्शन ऑफ रिॲक्टंट अँड फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट यांच्या टर्म्समध्ये तुम्ही ॲव्हरेज रेटला एक्सप्रेस करू शकता. फिर माइनस डेल्टा ए बाय डेल्टा टी इज अ रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए, प्लस डेल्टा बी बाय डेल्टा टी इज अ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. चलो, N2 इज अ, तुम्हाला सांगितलं नायट्रोजन रिॲक्ट विथ हायड्रोजन टू गिव्ह अमोनिया. या केसमध्ये या तिघांचे कोइफिशियंट सेम नाही आहेत. त्या केसमध्ये काय होईल? मी सांगितलं सुरुवातीला 10 मोल घेतले N2चे, 10 मोल घेतले हायड्रोजनचे, 0 मोल असतील अमोनियाचे, कारण अमोनिया प्रोडक्ट आहे, इनिशियली इथून असणार आहे. याचे 9 मोल झाले तर याचे 7 होतील, याचे 2 प्रोड्यूस होतील, याचे 8 झाले तर इथं 4 होतील, याचे 4 होणार आहेत, याचे 7 झाले तर इथं 1 होईल, इथं काय होणार आहे? 6 होणार आहे. कारण का? 1 मोल ऑफ नायट्रोजन रिक्वायर 3 मोल ऑफ हायड्रोजन. त्यामुळे 1 मोल रिॲक्ट झाला की इकडे 3 रिॲक्ट होणार, 3 रिॲक्ट होणार म्हणजे शिल्लक 7 राहणार. इथं 2 रिॲक्ट झाले की 2 ला 6 लागणार, म्हणजे 4 रिमेन अनरिॲक्टेड. आणि इथं 3 मोल रिॲक्ट झाले की इथं 9 रिॲक्ट होणार, त्यामुळे 10 मधले 1 शिल्लक राहणार. इथं 1 रिॲक्ट झाला की 2 मोल प्रोड्यूस होईल, 2 रिॲक्ट झाला की 4 मोल प्रोड्यूस होईल, आणि 3 रिॲक्ट झाला की 6 मोल प्रोड्यूस होईल. लक्षात आलं? तर यांचा कन्झप्शनचा रेट आणि फॉर्मेशनचा रेट बघा. इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, सॉरी इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे, डिफरन्स बघा, 3 आहे, इथं 9 आहे, आणि इथं 6 आहे. म्हणजे रेट ऑफ कन्झप्शन आणि रेट ऑफ फॉर्मेशन इक्वल नाही आहेत. तुम्ही बघाल हायड्रोजनचा कन्झप्शनचा रेट नायट्रोजनच्या कन्झप्शनच्या रेटच्या तिप्पट आहे. अमोनियाचा फॉर्मेशनचा रेट नायट्रोजनच्या कन्झप्शनच्या रेटच्या डबल आहे. त्यामुळे इक्वेशन कसं आलं? नायट्रोजनचा कन्झप्शनचा रेट, हायड्रोजनचा कन्झप्शनचा रेट, नायट्रोजनच्या कन्झप्शनच्या रेटला 3 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हायड्रोजनचा कन्झप्शनचा रेट मिळतोय. आणि अमोनियाचा फॉर्मेशनचा रेट, नायट्रोजनचा कन्झप्शनचा रेट जर विचारात घेतला तर इथं अमोनिया 2 मोल प्रोड्यूस झाला आहे, 1 मोल कन्झ्युम झाला की नायट्रोजन. अमोनिया 4 मोल प्रोड्यूस झाला आहे, 2 मोल कन्झ्युम झाले नायट्रोजनचे. अमोनिया 6 मोल प्रोड्यूस झाला आहे,
3 मोल कंझ्युम झाले नायट्रोजनचे. याचा अर्थ अमोनियाचा फॉर्मेशनचा रेट नायट्रोजनच्या कन्झम्पशनच्या रेटच्या डबल आहे. आता ही 3 जो आहे तो इकडं पलीकडे नेलात, हा 2 इकडं नेलात, तर इकडं मायनस डेल्टा N2 बाय डेल्टा टी आणि इकडं मायनस डेल्टा N2 बाय डेल्टा टी इक्वल होतील हे. म्हणजे ही 3 ची व्हॅल्यू इथे आली, ही 2 इकडं आलं, तर इक्वेशन काय बनेल, मायनस डेल्टा N2 बाय डेल्टा टी इज इक्वल टू मायनस डेल्टा S2 बाय डेल्टा टी डिवाइड बाय 3 प्लस डेल्टा NH3 बाय डेल्टा टी इथं 2 असेल. याच्यावरून काय लक्षात आलं की या व्हॅल्यू जर इक्वल करायच्या झाल्या, म्हणजे त्यांच्या कन्झम्पशनचे रेट इक्वल करायचे झाले, तर त्यांच्या कन्झम्पशनच्या रेटला त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड करायला लागते. फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजनच्या कन्झम्पशनच्या रेटला कितीनं डिवाइड केले, 3नं. इथं हायड्रोजनचा कोइफिशियंट 3 आहे. अमोनियाच्या फॉर्मेशनच्या रेटला कितीनं डिवाइड केले, 2नं, कारण अमोनियाचा इथं कोइफिशियंट 2 आहे. हे लक्षात येते. सो देअर रेट ऑफ कन्झम्पशन अँड फॉर्मेशन आर डिवायडेड बाय देअर कोइफिशियंट टू मेक देम इक्वल. लक्षात आहे. तर असं इक्वेशन बनेल. आणि फॉर रिॲक्शन AA प्लस BB गिव्ह CC प्लस DD ही एक रिॲक्शन आहे. या केसमध्ये जर तुम्हाला अवरेज रेटचं इक्वेशन हवं असेल तर तुम्हाला असं मिळेल, मायनस डेल्टा A बाय डेल्टा टी इज इक्वल टू मायनस डेल्टा B बाय डेल्टा टी इज इक्वल टू प्लस लिहायचं सांगितलं आहे मी, प्लस डेल्टा C बाय डेल्टा टी इज इक्वल टू प्लस डेल्टा D बाय डेल्टा टी. हे आहे कन्झम्पशनचा रेट A चा, हा आहे कन्झम्पशनचा रेट B चा, हा आहे फॉर्मेशनचा रेट C चा, हा आहे फॉर्मेशनचा रेट D चा. आता ह्या व्हॅल्यू इक्वल आहेत का? बिलकुल नसणार आहेत, कारण त्यांचे कोइफिशियंट इक्वल नाही आहेत. मग त्यांना इक्वल करायचं झालं तर इथं कन्झम्पशन ऑफ A आहे त्याला A ने डिवाइड करा, कन्झम्पशन ऑफ B आहे त्याला B ने डिवाइड करा, फॉर्मेशन ऑफ C आहे त्याला C ने डिवाइड करा, अँड फॉर्मेशन ऑफ D आहे त्याला D ने डिवाइड करा. इथं मायनस साईन असल्यामुळे कन्झम्पशन म्हणेन मी, पण ॲक्च्युली इथं कुठले साईन असायला पाहिजेत, प्लस, कारण काय हे प्रोडक्ट आहेत. ओके स्टुडंट्स, आय विल शेअर सम होमवर्क ऑन दिस. ओके, काही MCQ टाईपचे क्वेश्चन मी शेअर करतो आहे ग्रुपमध्ये, तर ते तुम्ही सॉल्व करताय. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग. अँड इफ डोंट, थोडेसे एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर तुमच्या कंप्लीट लक्षात येईल. अदरवाईज आय विल, इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क मी, आय विल explain them, okay, thoroughly. Thank you. Have a nice day.